पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या विक्रीचा जो काही वाद होता, त्या वादाच्या अनुषंगानं पुण्यामध्ये सकल जैन धर्मियांच्या वतीने एक मोर्चा देखील काढण्यात आला होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार रोहित पवार आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर आवाज उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि 4 दिवसांनंतर आज पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। सदर जमिनीच्या विक्रीशी माझा थेट कुठलाही संबंध नाही असं मुरलीधर मोहोळ जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या विषयावर जे न्यायालयीन बाजू सांभाळत आहेत ते याचिकाकर्ते ॲडव्होकेट योगेश पांडे आपल्या सोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याशीच या सगळ्या प्रश्नावर बोलणार आहोत। योगेश दादा, तुम्ही आज सकाळी मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद ऐकली असेल। मुरली यांना म्हणतात की या सगळ्या विक्रीशी माझा थेट कुठलाही संबंध नाही, मला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं। मला आता खरंच हास्यास्पद वाटतं। त्यांनी एक गोष्ट स्वीकारली ते फार चांगलं आहे की मी माझा बिल्डरचा सकल व्यवसाय किमान तिथपर्यंत ते आले। इथं मागच्या वर्षी महावीर दिवशी स्वतः आपले माननीय मंत्री महोदय त्यांच्यासोबत ज्याला हे टेंडर दिलं गेलं ते विशाल गोखले महावीर जयंतीच्या दिवशी इथं ह्या प्रांगणात आले। इथं मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं, त्यांचे फोटो सगळीकडे पब्लिश झाले। आता हा काही निव्वळ योगायोग नाहीये आणि अण्णा अचानक इतके महावीरांचे भक्त झाले असतील तर फार स्वागतार्ह गोष्ट आहे। पुण्यामध्ये 28 जैन मंदिर आहे, कुठल्या जैन मंदिरात गेलं ते तर त्यांनी दाखवलं। त्यांनी ते इथं आले, इथं सगळं त्यांनी फेरफटका मारला, त्यांनी सगळं बघितलं, प्रांगण बघितलं, सगळं मंदिर बघितलं आणि त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया सुरू झाल्या ह्याच्या जर आपण जर साखळी जुळवत गेलो जे डॉट सगळं पूर्ण, तर असं लक्षात येतं की तिथूनच हे सगळं सुरू झालं। ही मोकळी जागा बघितली, त्यानंतर मग अचानक इथले जे ट्रस्टी आहे या ट्रस्टींना जे लायक नसलेले ट्रस्टी आहे त्यांना अचानक साक्षात्कार होतो की ही जी इमारत आहे ही मोडकळीस आली आहे, त्याच्यानंतर ह्यांच्याकडे फंड्स नाहीये, त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होणार आहे आणि मग त्यांच्याकडे याबद्दल कुठलीही टेक्निकल मॅनपॉवर नाही, त्यामुळं सगळी जागा विकायची। जर आपण मान्य केलं की एखाद्या वास्तूची समजा परिस्थिती खराब असेल किंवा त्याच्यात काही तडे गेले असतील तर आपण डागडुजी करतो, यांचं म्हणून त्याच्याकडे फंड्स नाही। मग त्यांनी सरळ सरळ ही विक्री करण्यासाठी अर्ज केला। अर्ज केल्यानंतर 40 दिवसामध्ये धर्मदाय आयुक्तांनी तो अर्ज मान्य देखील करून टाकला। त्याच्या आधी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ट्रस्टने एक ठराव केला, 20/12 रोजी तो ठराव पास होतो। गोखले बिल्डरला जागा विकायचं त्यांचं ठरतं, जाहिराती येतात, हे सगळं इतकं असं रचलेलं आहे सगळं पूर्ण। मग त्या ज्या टेंडरमध्ये घेणाऱ्या कंपन्या गोखले, रांदेकर आणि बडेकर हे सगळं ठरलेल्या कंपन्या, सगळ्यांचे निविदा एक सारख्याच, हे सगळं व्यवस्थित चाललंय सगळं पूर्ण। इकडं धर्मदाय आयुक्त परवानगी देऊन टाकतात, यांचा 5 तारखेला 5 मेला 15/5/2025 रोजी साठेकत होतं आणि तिथून ह्या गोष्टीची कहाणी सुरू होती। त्यामध्ये ज्या वेळेस गोखले साहेब विशाल गोखले यांनी एक जेव्हा ही जागा त्यांना हे टेंडर मिळालं, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। ते असं म्हणतात की मी 231 कोटीत जैन बोर्डिंग विकत घेतलंय आणि त्याच्यातनं मला 2500 कोटी त्याच्यातनं उत्पन्न मिळणार आहे। ह्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस आमचं लक्ष जातं सगळ्यांचं की असं कसं काय घडतंय, तर त्यावेळेस असं दिसून होतं यांचे जेव्हा बॅलन्स शीट बघितले या ट्रस्टचे, तर यांनी 2 वर्षात जवळपास 14 कोटी रुपये रक्कम बाहेर काढली आणि ती असुरक्षित कर्ज म्हणून एका त्यांच्या एक कंपनी वालचंद इंडस्ट्री त्याला दिली। दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना जेव्हा टेंडर पास होतं सगळं 230 कोटीला, त्यामध्ये साधारणपणे एक 311 कोटीचा व्यवहार ठरतो, 230 कोटी द्यायचे ठरतात आणि त्या बदल्यामध्ये एक 80 कोटी रुपयाच्या बदल्यात या जे खरीददार आहे विकसक गोखले ते ट्रस्टला केवळ 10 गुंठे क्षेत्रामध्ये 3500 स्क्वेअर फूट वरती एक इमारत बांधून देणार आहे। म्हणजे हे 3 एकरचं क्षेत्र हे केवळ 10 गुंठ्यात आणलं जातं। 10 गुंठ्यापैकी फक्त 3.5 गुंठ्यामध्ये एक इमारत देणार आहे आणि ते सगळ्यांना सांगतात की आम्ही इथं हॉस्टेल आहे तसं ठेवणार आहे। ह्या सगळ्या घडामोडीमध्ये इथं एक 65 वर्ष जुनं भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे, ते मंदिर गायब केलं जातं। त्या मंदिराचा ना अर्जात उल्लेख आहे, ना धर्मदाय आयुक्तांच्या आदेशात उल्लेख आहे, ना कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राचा उल्लेखच नाहीये। आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मग काही विद्यार्थी पुढे येतात, जसं जसं समजायला लागतं लोकांना आक्रोश सुरू होतो की काय भानगड आहे। त्यावेळेस एक खोटं चित्र सांगितलं जातं की ही सगळी मालमत्ता ही खाजगी आहे, त्यामुळे समाजामध्ये दिशाभूल होते की नाही आपल्याला काय संबंध नाहीये, कोणी म्हणतं हे लोक चुकीचं सांगताय आणि हळूहळू करत हा विषय पुढे यायला लागतो।
यातच मग एंट्री होते राजू शेट्टींची. ज्यावेळेस मला हे कळालं, आम्ही काही लोकांना सांगितलं. सुरुवातीला लोकांचा याच्यावर विश्वास बसत नव्हता, की लोकांनी मला सांगितलं इथले जे ट्रस्टी आहे ते म्हटले तुमचा काही संबंध नाहीये. सुरुवातीला तर आम्हाला असं काही सांगितलं गेलं की ही तुमच्या बापाची मालमत्ता नाही, इथपर्यंत हा विषय झाला. आम्ही म्हटलं ठीक आहे आमच्या बापाची मालमत्ता नाही, पण ज्यांच्या बापाची मालमत्ता ही विद्यार्थ्यांसाठी ही जी ट्रस्ट डीड आहे, ज्यावेळेस जे वालचंद शेट्टी हे फार मोठे फिलंथ्रोपिस्ट होते, फार मोठे दानशूर व्यक्ती होते, त्यांनी ही सगळी जागा विद्यार्थ्यांसाठी दान दिली आणि याचं एक ट्रस्ट डीड बनवलं. त्या ट्रस्ट डीड मध्ये 1958 साली त्यांनी इतकं त्यांचं विजन होतं की त्यांनी असं लिहिलं की ही जागा फक्त विद्यार्थी, हॉस्टेल, सॅनिटोरियम आणि लायब्ररी अशा कामासाठी राहील. त्याच्यामध्ये जागा विक्री करायला कुठेही प्रोव्हिजन नाही. त्यात त्यांनी असं लिहिलं की जर समजा भविष्यात यदा कदाचित तुम्हाला पैशाची अडचण आली तर तुम्ही समाजाकडे दान मागा. जर समाजाने तुम्हाला दान नाही दिलं तर तुम्ही ज्या जागेतला कुठला तरी कोपरा विकसित करून तिथं दुकाने काढून त्या भाड्याने द्या. तेही नाही तुम्हाला जमलं तर थोडंफार कर्ज घेऊन तुमचं काम चालवा. त्यामध्ये अशी एक अट टाकली की ह्या सगळ्या तरतुदीमध्ये बदल करायचा कुठलाही प्रावधान नाही. तुम्हाला ह्यात जागा वाढवायची असेल तर त्यात प्रावधान आहे. म्हणजे ह्या सगळ्या एकंदर सगळ्या ह्याच्यामध्ये असं दिसतं की खोटे चित्र रंगून ज्या वेगाने सगळ्या परवानग्या दिल्या गेल्या, नक्कीच ह्यामध्ये एक मोठी अदृश्य शक्ती होती. ती अदृश्य शक्ती कोण आहे त्याबद्दल आता आपण जर बघितलं मोहळांकडे कसं सुई जातो, म्हणजे त्यांच्या की गोखलेमध्ये ते भागीदार, गोखले कंपनीचं जर आपण वेबसाईटवर बघितलं आणि मोहळांचं निवडणूक ॲफिडेव्हिट बघितलं तर त्यामध्ये गोखलेंच्या 2 कंपन्या आहे, गोखले LLP आणि गोखले इस्टेट. त्या गोखले याच्यामध्ये ते 50% भागीदार दिसतात. ज्या दुसऱ्या कंपन्या आहे बदेकर का रांजेकर त्याच्यात त्यांचं काही लिंक दिसती. आणि हे सगळं जर एकंदर बघितलं तर सगळीकडे त्यांचं नाव दिसायला लागतं. आणखीन एक धक्कादायक यामध्ये जी मेरिट डेव्हलपमेंट कंपनी, मेरिट रिडेव्हलपमेंट, ज्याला काम दिलं या ट्रस्टींनी हे जागा विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी, त्या कंपनीचा सगळ्यात मोठा क्लायंट कोण? गोखले. आणि हे सगळे एकाच भागातले, कोथरूडमधले. होऊ शकतं की हा एक मोठा योगायोग आहे, परंतु नक्कीच संशयाची सुई त्यांच्याकडे जाते. याचा जो पुढचा अध्याय जो आहे, शेवटचा अध्याय, मग याचिका कोर्टात दाखल होती, विद्यार्थी कोर्टात आले. 9 ऑक्टोबर रोजी कोर्टाची तारीख ठरती. 6 ऑक्टोबर रोजी विकसक जे आहेत याचे गोखले त्यांचं शपथपत्र तयार केलं जातं. त्यांना 3 ऑक्टोबरला नोटीसही मिळाली होती. मात्र 8 ऑक्टोबर रोजी म्हणजे उच्च न्यायालयाच्या तारखेच्या 1 दिवस आधी हे खरेदीखत करतात. दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर गहाणखत केलं जातं. खरेदीखत आणि गहाणखत एकाच वेळेस होतं. ह्याच जागेवरती गोखले बुलढाणा अर्बनकडनं 20 कोटी रुपये आणि बिरेश्वर क्रेडिट सोसायटीकडनं 50 कोटी रुपये. म्हणजे इतकं हे धक्कादायक प्रकरण आहे. आपण जर 5-50 हजारचं कर्ज घ्यायला गेलो एखाद्या बँकेत तर महिना खेट्या घालावं लागतात. आणि हे जर बघितलं सगळी साखळी, म्हणजे कुठले गोखले, कुठली ती बिरेश्वर बँक, कोण कुठलं, कशाचा काही संबंध नाही यांना. आणि सगळ्यात आणखीन धक्कादायक प्रकार म्हणजे कुठलीही प्रकारची कागदपत्रांची शहानिशा न करता इथं पुणे महानगरपालिकेने जो पराक्रम केला आहे त्याबद्दल देखील चर्चा झाली पाहिजे. पुणे मनपाने ज्या वेगाने कागद पास केले, ज्या वेगाने प्लॅन सँक्शन केले, आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे ह्यांच्या कुठल्याही प्लॅनमध्ये मंदिरच नाही. ज्यावेळेस समाजाचा दबाव वाढत गेला मग ह्यांचं एक पत्रक प्रसिद्ध होतं की आम्ही मंदिर इथंच ठेवणार आहे. ठेवणार कुठलं मंदिर जे तुमच्या प्लॅनमध्ये कुठेही नाहीये, तुमच्या अर्जात नाहीये, तुमच्या आदेशात नाहीये. मात्र समाजाचा दबाव बघून मग त्यांनी मंदिर आणलं परत काही वेळ. मग ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये ते राहिलं त्या. आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक ट्रस्टी जे चकोर गांधी, जे इथले 30 वर्षापासून काम बघत होते, ते राजीनामा देतात. मात्र त्याच्या राजीनाम्याचं पत्र हे 17 तारखेला बाहेर काढलं जातं. त्याच्यामध्ये ते 5 ऑक्टोबरला राजीनामा दिला असं दाखवतात. मात्र ते पत्र लोकांना दाखवलं जात नाही, माध्यमासमोर येत नाही. कारण त्यांना याचं साठेखत आणि ते गहाणखत ते उरकून घ्यायचं होतं. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज हे जे मंदिर आहे हे आज बेवारस मंदिर झालं. ह्या मंदिरावरती आज बघितलं नियमाने आणि जर कागदपत्र थोड्या वेळ जर आपण हे बाजूला ठेवलं या सगळ्या गुंतागुंतडा, तर ह्या मंदिराची मालकी आज गोखलेंची झाली. हे मंदिर बेवारस झालं. एका बाजूला ज्यावेळेस बँकेने जे गहाणखत केलंय त्यामध्ये जर आपण जर उल्लेख बघितला सगळा, तर ह्या जमिनीवरच्या प्रत्येक गोष्टीवरती आता बँकेचा बोजा चढलेला आहे. म्हणजेच जी भगवानांची मूर्ती आहे हे देशाच्या इतिहासात प्रथम घडलंय. 5000 वर्षाच्या इतिहासात असं कधी घडलं नसेल. म्हणजे मोगलांनी सुद्धा असं नसेल केलं मंदिरावरती बोजा चढवायचा.
हा पराक्रम ह्यांनी केला सगळा. आणि यानंतर त्यांनी बाकीच्या काही मुलांनी त्याची टीका केली सोशल मीडियामध्ये. तर काल कर्नाटकमधनं पोलीस आला इथं, कुठल्याही इथल्या पोलिसांना सूचना नाही, डायरेक्ट त्यांच्या घरी गेला, दमबाजी. मग म्हणजे ह्या सगळ्या जर बघितलं सगळं तर निश्चित यामागे खूप मोठी अदृश्य शक्ती आहे. धाक दहशत दाखवून रिटून याचा प्रकार होता. मात्र समाज पुढे आला, जो पुण्यामध्ये न भूतो न भविष्य असा एक विराट मोर्चा निघाला. स्वतःहून लोक पुढे आले, लोकांनी आक्रोश व्यक्त केला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना मी भेटलो, आम्ही दोघं तिघं त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की आम्ही यात लक्ष टाकू. असं दिसतंय की सगळ्यांची दिशाभूल केली गेली. यात सगळ्यात दोषी आहेत आमचे ट्रस्टी. गोखलेंना दोष देण्यात काही हे नाहीये, कारण त्यांनी व्यवसाय केला, त्यांना फुकटात माल भेटला, त्यांनी तो घेतला. त्यांची चूक इतकीच झाली, जसं आपण म्हणतो ना की समजा सोन्याचा भाव 1.25 लाख रुपये तोळ आहे आणि तुम्हाला कोणी म्हटलं की 80,000 रुपये तुम्हाला सोनं देतो, तर आपण दोनदा विचार केला पाहिजे की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. गोखले एका बाजूला म्हणताय की मी 231 कोटीला मी जागा खरेदी केली आणि मला ह्यातनं 2500 कोटी उत्पन्न मिळणार आहे. इथं सगळं काही येतं, कारण ही जागा सार्वजनिक ट्रस्टची जागा आहे. जर सार्वजनिक ट्रस्टची जागामध्ये तुम्हाला 231 कोटीला खरेदी करून जर तुम्हाला 2500 कोटी उत्पन्न मिळणार आहे, समजा 400-500 कोटी खर्च पकडा, 1500 कोटी जर तुम्हाला नफा मिळणार आहे, मी म्हणतो 1000 कोटी जर पकडलं तर निश्चित हे सगळं नुकसान हे सार्वजनिक ट्रस्टचं आहे. आणि निश्चित या सगळा व्यवहार संशयास्पद आहे, याच्यात कुठलाही संदेह नाही. गोखलेंच्या जे प्रतिज्ञापत्राचा सातत्याने उल्लेख केला जातो, त्याच्यावर आज मुरली अण्णांनी असं स्पष्टीकरण दिलं की मी पार्टनर होतो एक फ्युचर इंडस्ट्री जी त्यांची होती ती मध्ये, आणि एक बिल्डरचे जो काही कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित आहे या दोन्ही कंपन्यांमध्ये मी भागीदार होतो. मात्र मी कॉर्पोरेट मंत्रालयाचं सुद्धा पत्र आहे की मी या सगळ्यातनं बाहेर पडलो, का तर खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अशा कुठल्या कंपन्यांमध्ये भागीदार राहता येत नाही LLP मध्ये, त्यामुळे मी बाहेर पडलोय. पण मी त्यामध्ये काम करत होतो. आता माझा या सगळ्या कुठल्या खरेदी विक्रीची काही संबंध नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणे, न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. बिलकुल चांगले बोलले ते. बघा कुठल्या आता त्यांची फार मोठी कोंडी झाली आहे. त्यांनी जर ही गोष्ट जर सरळ मान्य केली स्वीकारली असते ना तर हा विषय, कारण बघा त्यांचा धंदा आहे, ते स्वतः मान्य करतात की मी व्यावसायिक बिल्डर आहे. आता ती ही गोष्ट सुद्धा नाकारू शकत नाही की मी इथं येऊन गेलो नाही. त्याचे फोटोज आहे, व्हिडिओज आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यासोबत विशाल गोखले पण आले. या सगळ्या गोष्टी अचानक याच्या आधी कधी आले होते, कधी आले तर ते तर सांगा ना. अचानक या सगळ्या बघा सगळ्यांना माहिती आहे, खरं काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. उगाच कोण काय बोलतं, मी जे बोलतो ना ते 1,00,000% खरं आहे, याच्यात 1 पैसा तर खोटं नाहीये. मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मी शेट्टी साहेबांना सांगितलं की त्यावेळेस साधारणपणे 4 आठवड्यापूर्वी इथं एक प्रेस झाली या प्रांगणामध्ये. राजू शेट्टी साहेबांनी सरळ सरळ त्यांचं जेव्हा नाव घेतलं की अण्णा तुमच्या भागीदारचे कान पकडा, त्याच वेळेस जर अण्णांचा ह्याच्यात काही संबंध नसता तर अण्णांनी ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला फोन केला असता शेट्टी साहेब, माझं नाव काय घेताय, तुम्हाला 4-4 आठवडे लागले आता खुलासा करायला, तुम्ही किती बघा शनी होणार जाणार काही नाहीये. परंतु हे जे वातावरण गडूळ झालंय, एक लोकवर्गणी म्हणून त्यांनी समाजाची बाजू घ्यायला पाहिजे होती. का नाही आले ते पुढं? मग हा काय आजचा आक्रोश नाहीये, ते आज केवळ कोथरूड पुरते नाहीये, आज पूर्ण पुण्याचे ते आज मंत्री आहे, इथले ते लोकप्रतिनिधी आहे, एक मोठा समाज आक्रोशित आहे. तर ते समोर का नाही आले? मग ते सांगत नाहीये. ते आता काय आहे की त्यांच्या, आणि आणखी मला एक प्रश्न विचारायचा आहे मग की त्यांच्या पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा किंवा राष्ट्रीय स्वराज्य RSSचा एकही मोठा नेता त्यांच्या समर्थनात अजून दिसत नाहीये. आज त्यांचं नाव येऊन आज 2 आठवडे झाले, 2-3 आठवडे कोणी, कारण सगळ्यांना माहिती आहे त्यांचा संबंध आहे. ठीक आहे नाही या सगळ्या गोष्टी ते नाही म्हणतील, आम्ही आहे म्हणतो. सगळ्यांना प्रत्येकाला खरं काय ते सगळ्यांना माहिती आहे. हा सगळा मात्र याच्यातनं मार्ग काढणं जरुरी आहे. आणि अण्णांनी आता मोठेपण घ्यावं, पुढाकार घ्यावा, मन मोठं दाखवावं. तात्काळ त्यांचे जे मित्र, भागीदार नाही म्हणत मी, पण त्यांचे मित्र नक्कीच आहे, कारण ते दर्शनाला आले होते एकत्र, त्यांचं ऐकतील ते. गोखलेंना सांगावं, गोखले ह्यात फसले गेले, गोखलेंचं सुद्धा फसवणूक झाली यामध्ये, कारण त्यांना फसवलं आमच्या ट्रस्टींनी. आता एक तर नक्कीच आहे सगळा घोळ कुठे ते पण तुम्हाला सांगतो की वरच्या पैशांचा हा सगळा घोळ आहे. मला नक्कीच माहिती की गोखले सुद्धा आता ह्या व्यवहार पुढे प्रोसीड करणार नाही. मात्र सगळी कोंडी झाली ती वरच्या पैशाची, कारण 2500 कोटीची प्रॉपर्टी 231 कोटीला देणारा कोणी मूर्ख नाहीये, हे तर सरळ सरळ आहे. त्यामुळं आता हे सगळ्यांसमोर मांडावं, कोणी किती पैसे याच्यात खाल्ले, कोणी किती पैसे त्यांच्याकडनं वसूल केले, आणि ह्यात सगळे जास्त अडकले आहेत ते गोखले. पुण्यातला एकही जैन बांधव माझ्या विरोधात बोलला नाही, कारण मी अनेक जैन बांधव माझ्यासोबत आहेत आणि मी जैन बांधवांसोबत आहे, अशी एक भूमिका आज मुरली अण्णांनी मांडल्याचं पाहिलं. मुरली अण्णांना माझी विनंती आहे की त्यांनी इथं यावं. मी खरं सांगतो, म्हणजे चांगले ग्रस्त येते आणि अतिशय मनमिळाऊ स्वभाव त्यांचा. त्यांनी कुणाला विचारावं,
कुणाचं काय मत आहे इथं? कुठलंही कुणाला विचारू, मी असं म्हणत नाही मला एकट्याला विचारा की ते म्हणतील शेट्टी साहेबांचा वकील आहे की त्यांचा कार्यकर्ता वगैरे, इथं कुणाला विचारा, सगळ्यांच्या भावना विचारा, सगळ्यांना प्रत्येकाला माहिती आहे. इतकं मला सांगा साहेब, कॉर्पोरेशनमध्ये कुठला पुण्यात 10,000 बिल्डर आहे. ज्या वेगाने या प्रकरणामध्ये फायली क्लिअर झाल्या, कागद दडवला गेले, अधिकाऱ्यांना वरून सारख्या सूचना येत होत्या. आम्हाला लोक सांगतात ना अधिकारी काय कुणाच्या सूचना येतात काय येतात सगळ्यांना माहिती आहे सगळं. त्यामुळं त्या बोलण्यात ते आहे काय नाही काय याच्यात जाण्यात आता काही ती चर्चाच बंद करून टाका. आता आपण मूळ मुद्द्यावर आलं पाहिजे की हे सगळं रद्द होऊन हे पूर्ववत आहे तसं. काल राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी वसतिगृहासाठी 500 कोटी केले निधी. मी म्हणतो त्यातले फक्त 50 लाख दिलं नाही तर हे अतिशय फास्ट इतकं चकाचक होऊन जाईल. तुम्ही बघा इथं काहीच नाही, इथं काही अडचण नाही. इथं इथल्या ट्रस्टींनी इतकी घाई केली ना, पहिले हे बरखास्त केले पाहिजे. यातलं सामान सुद्धा विकून टाकलं त्यांनी. पलंग विकले, गाद्या विकल्या, पुत्रे विकले. इतके बोगस लोक आहे आमचे, भयानक बोगस आहे. म्हणजे यांना असं झालं की आता हे गुंडाळायचं आणि पैसे घेऊन आपलं कार्यक्रम झाला. त्यामुळं माझी विनंती आहे की सरकारनी आणि सगळ्यात महत्वाचं 230 कोटी कुठं आहे? 230 कोटी कारण ह्यात अडचण होणार आहे गोखलेंची. हे पैसे गोखलेंनी ट्रस्टीला दिले. ते पैसे आता सरकारने ताबडतोब त्याच्यावरती बघितलं पाहिजे की ते पैसे सुरक्षित आहेत का नाही ते पैसे. कारण सगळं अडचण गोखलेंची होणार आहे याच्यामध्ये. एक अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही न्यायालयीन लढाई तर लढत आहातच, सरकारकडे तुम्ही पाठपुरावा या सगळ्यामध्ये करताय. आता तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे? आमची भूमिका बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फार स्पष्ट सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल. विद्यार्थ्यांचं जे बोर्डिंग आहे ते पूर्ण सुरू होईल. आणि जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री असं बोलतो तर निश्चित त्यांच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. यदा कदाचित फक्त मोर्चापुरतं ते बोलले असतील तर आम्ही एक 5-7 दिवस आणखी वाट बघू. जर नाही झालं तर आम्ही पुढचा आमचा मोर्चा राज्याचे जे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्या दारापुढे राहील. आणि त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये, आज आम्ही 20,000 संख्येने आलो. मुंबईमध्ये 1 लाखाच्या जास्त लोक मुंबईत तुम्हाला दिसतील. कारण ही लढाई सत्तेविरुद्ध धनशक्तीची आहे. आणि ह्या मंदिरावरती जो बोजा चढवला गेलाय हा अतिशय भयंकर प्रकार आहे. याची दखल दिल्लीच्या नेतृत्वाने देखील घेतली आहे. आणि आम्हाला सुद्धा असं सांगण्यात आश्वासन मिळालंय की हे प्रकरण मार्गी लागेल आणि लवकरच इथं पूर्वीसारखं विद्यार्थ्यांना त्याची सोय होऊन जाईल. सगळ्यांचं काम होऊन जाईल त्यामध्ये सगळ्यांचं. निश्चितच हा जो काही बोर्डिंगचा विषय होता, ज्या अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आणि या सगळ्यानंतर हा संपूर्ण विषय जे न्यायालयीन पातळीवर लढत आहेत, अनेक दिवसांपासून ते लढा देत आहेत, त्या ॲडव्होकेट योगेश पांडे यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनी थेटपणे त्यांची पुढची भूमिका सुद्धा सांगितलेली आहे. 5-6 दिवस आपण वाट पाहू, नाही तर राज्याच्या धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयावर पुढचा मोर्चा जो आहे तो निघेल असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.